नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आता फायनली आपल्याला बघायला मिळणार आहे. पार्थ आणि काव्या फक्त मनाने नाही तर सर्वांगाने एकत्र येणार आहेत. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं सगळं बघूया. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की मानिनीकडून काव्याने दही साखर घेतलेली असते. तिला असं वाटत असतं की पार्थ काही येणार नाही, त्यामुळे ती बाहेर जाऊन उभी राहते. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो एक धमाकेदार अशी घटना घडते. पार्थची रुबाबात एंट्री होते. तो चक्क थार गाडी घेऊन आलेला असतो आणि काव्यासमोर येऊन उभा राहतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागतो. हे सगळं पाहून तर काव्या अचंबित झालेली असते. ती बोलते, देशमुख, अहो देशमुख, तुम्ही माझ्या सेंटरपर्यंत सोडायला यावं एवढी माफक अपेक्षा होती माझी, पण तुम्ही तर फारच मनावरती घेतलेलं दिसतंय. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या, अहो आज तुमच्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा आणि खूप मोठा दिवस आहे. या दिवसासाठी तुम्ही सगळं आयुष्य घालवलंय, आयुष्य पणाला लावलंय आणि इतक्या मोठ्या प्रसंगामध्ये मी तुमच्यासोबत नसेन असं कसं शक्य आहे? तुम्ही आता कशाचंही टेन्शन घेऊ नका. मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे, ड्रॉप करणार आहे. तुम्ही फक्त अभ्यासाचा विचार करा, बाकी कसलाच विचार करू नका. आणि हे ऐकून तर काव्या इतकी खुश होते की काही सांगायलाच नको आणि लगेच थारमध्ये चढून पार्थच्या साईडला बसते. दोघेही प्रवास करत असताना खूप आनंदी असतात. त्यांना खूप मजा येत असते. तर आता फायनली दोघेही एक्झाम सेंटरवरती पोहोचलेले असतात, कारण एक्झाम आज नसते तर उद्या असते. तिथे गेल्यावर पार्थ आता सगळ्या गोष्टींची व्यवस्थित चौकशी करतो की नक्की काव्याचा नंबर कोणत्या ब्लॉकमध्ये पडला आहे, तिचा रोल नंबर काय आहे, तिचं ID कार्ड सगळं सगळं चेक करतो, म्हणजे हॉल तिकीट वगैरे. कारण त्यांना आता कोणतीच रिस्क घ्यायची नसते. त्या विजय अकॅडमीच्या शेजारी जिथे काव्याचा नंबर पडलेला असतो तिथलं एक हॉटेल त्यांनी बुक केलेलं असतं. दोघे आता त्या हॉटेलवरती येतात, चेक इन करतात. तिथे गेल्यावर काव्याला काहीच सुचत नसतं, काहीच कळत नसतं. ती पार्थला म्हणत असते, देशमुख, आपण काय इथे असेच बसणार आहोत का? तेव्हा पार्थ बोलतो, नाही, असे आपण बसणारच नाही होत. उलट मी तुमचा अभ्यास घेणार आहे, तुमची रिव्हिजन घेणार आहे. म्हणजे मला कळून चुकलंय की तुमच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे. एकतर इतक्या दिवसानंतर आपण दोघे एकत्र बाहेर आलोय, जिथे घरातलं कोणीच नाहीये. आपण दोघेही एकांतात निवांत आहोत. पण कसं आहे ना, ही ती वेळ नाहीये. उद्या तुमची एक्झाम आहे आणि या सिच्युएशनमध्ये तुम्ही फारच फोकस असायला हव्या. कारण मजा मस्ती करण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी आयुष्य उरलेलंच आहे. पण आजचा दिवस तो परत येणार नाहीये. आज तुम्हाला जेवढी रिव्हिजन करायची आहे तेवढी करून घ्या. आणि अशा प्रकारे आता पार्थ तिचा अभ्यास करून घेतो, तिची सगळी रिव्हिजन करून घेतो. थोड्या वेळाने आता 12 वाजतात. पार्थ बोलतो, काव्या, चला पुस्तक आता बाजूला ठेवा आणि आराम करा, कारण झोपसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जर आता तुमची झोप झाली नाही तर उद्या तुम्ही पेपर नाही लिहू शकणार. झोपा बरं, असं म्हणत असतो. काव्याला जबरदस्तीने झोपवतो. दुसऱ्या दिवशी आता एक्झाम असते. काव्याला फार धाकधूक वाटत असते. पार्थ बोलतो, काव्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे तुमचा पेपर खूप चांगला जाईल, कारण वर्षभर फक्त आणि फक्त अभ्यास करताना मी स्वतःच्या डोळ्याने तुम्हाला बघितलंय. त्यामुळे कॉन्फिडेंटली तुम्ही जा आणि पेपर लिहून या, असं म्हणत असतो. आता काव्याला बेस्ट ऑफ लक देतो. काव्या आता आतमध्ये जाते, पेपर लिहिते. इकडे मात्र पार्थची अवस्था फारच वाईट झालेली असते. अख्खे 3 तास तो फक्त पाणीच पित असतो, कारण या काव्यापेक्षा, म्हणजे लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा या पार्थला जास्त टेन्शन आलेलं असतं. काव्या आता बाहेर येते. काव्याचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. हे पाहून पार्थ इतका रडकुंडीला येतो की बासच. तो बोलतो, काव्या, अहो काय झालं? पेपर चांगला गेला नाही का? आणि आता मात्र काव्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पार्थ बोलतो, काव्या, अहो काय झालं? पेपर नाही का चांगला गेला? तुम्ही टेन्शन घेऊन, यावेळी नसेल गेला पण पुढच्या वेळी ट्राय करू. पण तेवढ्यातच काव्या जोरजोरात हसू लागते आणि पार्थला घट्ट अशी मिठी मारते. पार्थ बोलतो, काव्या, अशी चेष्टा करतात का? तुम्हाला माहिती आहे का मी किती घाबरलो होतो? पुन्हा अशी मस्करी करू नका. तेव्हा काव्य बोलते, सॉरी, मला तुम्हाला धक्का द्यायचा होता. खरं तर मला पेपर इतका चांगला गेलाय ना, मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकते. आता तर मी IAS अधिकारी बनणारच आणि हे तुम्ही लिहून घ्या. आणि आता हे सगळं ऐकल्यावर पार्थला सहनच होत नाही. तो तिला उचलतो आणि सगळ्यांसमोर गरागरा फिरवू लागतो. तिथे असणारी सगळीच मुलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजू लागतात, हसू लागतात. आणि मग काय, पार्थ आता लाजून काव्याला खाली ठेवतो. दोघे आता पुन्हा घरी जाण्यासाठी वाट धरतात, म्हणजे पुन्हा आता घराकडे येण्यासाठी निघतात. खरं तर दोघांना सुद्धा टाइम स्पेंड करायचा असतो, थोडंसं फिरायचं वगैरे असतं, एन्जॉय वगैरे करायचं असतो. पण आधी बोलणार कोण? पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये नियती त्यांची मदत करते. कारण घरी येता येता रात्र तर झालेलीच असते. त्यांची जी काही गाडी आहे ती पूर्णपणे पंक्चर झालेली असते. खूप वेळानंतर त्यांना एक मेकॅनिक भेटतो. मेकॅनिक आता गाडी ठीक करतो आणि बोलतो, साहेब, तुम्ही एक काम करा,
आज रात्रीपुरतं इथे जवळच्याच एका हॉटेलमध्ये स्टे करा, कारण सोबत मॅडम आहेत. कारण पुढे पूर्णपणे नाकाबंदी झाली आहे, झाड पडलंय हायवेमध्ये. आणि आता जर तुम्ही माझं न ऐकता गेला तर त्या रस्त्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकून बसाल. अहो मी बघितलंय ना, अहो अशीच्या अशी एवढी मोठी रांग लागली आहे. त्यामुळे ती रांग क्लिअर व्हायला उद्या सकाळ होईल. म्हणजे गाडीत बसण्यापेक्षा तुम्ही हॉटेलवर स्टे करा, ते जास्त सेफ राहील. आणि तुमच्याबरोबर वहिनी सुद्धा आहेत ना. पार्थ ठीक आहे बोलतो. आणि हे ऐकल्यावर दोघांच्याही मनात लड्डू फुटत असतात, कारण दोघांच्याही मनासारखं झालेलं असतं प्रेक्षकांना. काव्या बोलते देशमुख, अहो गाडीचं काय, तुमच्या थारचं काय? तेव्हा तो मेकॅनिक बोलतो मॅडम, अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, उद्या सकाळी मी गाडी घेऊन येईन तुमच्या हॉटेलवरती, फक्त त्या हॉटेलचा पत्ता द्या. आणि मग काय, पार्थ आता हॉटेलचा पत्ता देतो आणि त्याचा नंबर सुद्धा घेतो. दोघे आता हॉटेलवरती पोहोचलेले असतात. हॉटेलचा एकंदरीत व्ह्यू खूप सुंदर असतो, बॅकग्राऊंड खूप सुंदर असतं. म्हणजे डोंगरांमध्ये ते हॉटेल असताना इतकं निसर्गरम्य असतं की काही सांगायलाच नको. हे बघूनच किती छान वाटतंय, मजा येते. तेव्हा पार्थ बोलतो काव्या, आत गेल्यावर तुम्हाला अजून मजा येईल. काव्या बोलते काय म्हणाला? तेव्हा पार्थ पुण्याला असतो आणि बोलतो चला चला आतमध्ये चला. दोघे आता रूममध्ये आलेले असतात. सगळं बेसिक वगैरे करतात, चहा कॉफी घेतात, फ्रेश वगैरे होतात. आणि तेवढंच तिथे एक वेटर येतो. तो कसलं तरी पार्सल घेऊन आलेला असतो आणि तो काव्याच्या हातामध्ये ते पार्सल देतो आणि तिकडून निघून जातो. हे सगळं पाहून काव्याला काहीच कळत नसतं. ती बोलते देशमुख, अहो नक्की काय सुरू आहे तुमच्या मनामध्ये, नक्की शिस्त आहे तरी काय? तेव्हा पार्थ बोलतो नाही नाही, हे मी नाही मागवलेलं, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. दादा अहो हे मी नाही मागवलेलं, मग तुम्ही आमच्या रूममध्ये हे का घेऊन आलाय? तेव्हा वेटर बोलतो सॉरी, ते मी चुकून तुमच्या रूममध्ये घेऊन आलो, हे तर पलीकडच्या रूमचं पार्सल आहे. असं म्हणत असतो चुकून तिथेच पार्सल ठेवतो आणि तिकडून निघून जातो. पार्थ बोलतो काव्या तुमच्यासाठी माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे, असं म्हणत असतो. काव्याला बाहेर घेऊन जातो तर तिथे शेकोटी पेटवलेली असते. दोघेही शेकोटी घेत एकमेकात रमलेले असतात. काव्या आता पार्थच्या मिठीत झोपलेली असते. पार्थ बोलतो काय झालं काव्या, झोप येते का? झोप येणं साहजिकच आहे, कारण कित्येक रात्री तुम्ही अभ्यासासाठी जागून काढले आहेत. चला आपण रूममध्ये जाऊया, असं म्हणत असतो. काव्याला चक्क उचलतो आणि आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा काव्या मात्र सहजच बघायला जाते. पण वेटरच्या पिशवीतला ड्रेस बघून मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तो खूप सुंदर असा रेड कलरचा गाऊन असतो. आणि पार्थसमोर हे कसं घालायचं याची तिला लाज वाटत असते. पण आता ते दोघे नवरा बायको असतात आणि त्यात एकमेकांवर प्रेमसुद्धा करू लागल्यामुळे काव्या आता सगळी लाज विसरून गेलेली असते. ती सरळ आता तो गाऊन घालून पार्थच्या समोर येतो. आणि ते पाहून तर पार्थ अक्षरशः वेडा पिसाच झालेला असतो, तिच्याकडे एकटक बघत असतो. आणि मग काय, आणि अशा प्रकारे आता दोघांना सुद्धा कंट्रोल होत नाही. दोघेही सर्वांगाने एकत्र आलेले असतात. रोमॅन्टिक अशी रात्र घालवतात प्रेक्षकांना. इकडे आता वसवात्या रम्या दोघेही नंदिनीला धरतात. रम्या बोलते नंदिनी इथे कशाला आली आहेस तू? नाही म्हणजे जीवा तुझ्यावरती चिडलाय आणि तो तुझ्याशी आता बोलणार सुद्धा नाहीये, कसला संबंध ठेवणार नाहीये, जा बरं, असं म्हणत असते. नंदिनीला हकलवू लावते. तेवढंच तिथे जीवा येतो आणि बोलतो खबरदार खबरदार रम्या, मला कळते ना तू का चिडली आहेस. दादा काव्याला सोडायला सेंटरवरती गेलाय ना एक्झाम, म्हणून तुझी चिडचिड होतीये ना. आणि हा सगळा राग तू नंदिनीवरती काढतेस. पण खबरदार माझ्या बायकोला काय बोललीस तर. आणि बायको हा शब्द उच्चारल्यामुळे नंदिनीला खूप छान वाटतं. तिला आता कळून चुकलेलं असतं की जीवाचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे, काळजी आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.